त्या बंद घराचे रहस्य उलगडण्यासाठी मी, प्रतीक व दिव्या त्या घराच्या दाराशी उभे होतो. त्या घरात असलेल्या त्या आजीच्या आत्म्याबद्दल गावात एकच चर्चा होती. आम्ही दरवाजा उघडून घरात आलो. तोच दरवाजा जोरात आदळून बंद झाला. आम्ही पुढे आलो. ते 2च खोल्यांचे छोटेसे घर होते. आतल्या खोलीत एक आराम खुर्ची ठेवलेली आम्हाला दिसली. आम्ही टॉर्चच्या उजेडात इकडे तिकडे शोध घेत होतो. अचानक आमच्या मागे असलेली ती खुर्ची हलू लागली, जसे कोणीतरी त्यावर बसले होते. हळूहळू खुर्चीवर एक म्हातारी बसलेली आम्हाला दिसू लागली. आमच्या अंगावर सरकन काटाच आला. ती म्हातारी अत्यंत भयावह दिसत होती. ती आता जोरजोरात खुर्ची हलवू लागली. तिने अचानक एक नजर आमच्यावर टाकली. तिच्या डोळ्यात जशी आगच उतरली होती. आम्ही धावतच हॉलच्या दाराजवळ आलो. ती म्हातारी आमच्या जवळ येत होती. कसेबसे दार उघडून आम्ही त्या घराबाहेर पडलो. पण तो प्रसंग आठवला की आजही आमच्या अंगाचा थरकाप होतो.